Good morning, friends. Today we are going to learn 10th class, unit number 7, कच्छ and देवयानी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सुंदर मजेदार असं युनिट पाहणार आहोत. खूपच छान असा पाठ आज आपण शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे कच्छ आणि देवयानी. विद्यार्थी मित्रांनो, खूपच अशा अनेक पौराणिक पात्रांबद्दल आपल्याला माहीत आहे. आपल्या आजी आजोबांनी आपल्याला अनेक अशा पौराणिक गोष्टी पण सांगितल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संस्कृती, भारतीय साहित्य किती महान आहे यामागचं एक कारण हे आहे की भारतीय साहित्यात 2 महाकाव्य आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे महाभारत आणि दुसरे आहे रामायण. हे जे 2 महाकाव्य आहे तर त्यांच्यामधून अनेक अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व गोष्टी खूपच रसप्रद आहेत आणि त्यातून आपण चांगला बोधही घेऊ शकतो. रामायणामध्येही असे अनेक पात्र आहेत, त्यांना आपण मायथॉलॉजिकल कॅरेक्टर असेही म्हणू शकतो. तसेच महाभारतातही अनेक अशी पात्र आहेत. अशीच एक सुंदर गोष्ट महाभारताच्या आदी पर्वमधून घेण्यात आली आहे आणि आज आपण ती शिकणार आहोत. हीर रांझा, रोमिओ ज्युलियट अशा अनेक प्रेम कहाणी आपण पाहिलेल्या आहेत किंवा आपल्याला माहीत आहेत. परंतु आज आपण एक वेगळ्याच प्रेम कहाणीविषयी बघणार आहोत. एक पौराणिक प्रेम कहाणी. पौराणिक शब्द म्हटला म्हणजे आपल्याला आठवतात ते देव आणि दानव. अशीच एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत. देव आणि दानव यांच्यातील जे युद्ध आहे तर ते वर्षानुवर्षे असेच होत असे. देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये जे दानव होते तर ते खूपच शक्तिशाली होते. ते का शक्तिशाली होते तर त्यांचे जे शिक्षक किंवा गुरु होते तर ते शुक्राचार्य होते आणि त्यांच्याजवळ संजीवनी विद्या होती. आणि ही जी संजीवनी विद्या आहे तर ज्या पण दानवाचा मृत्यू व्हायचा तर त्या दानवाला ते जिवंत करायचे, ही शक्ती त्यात होती. आणि ही शक्ती फक्त शुक्राचार्यांजवळच होती आणि ह्या शक्तीच्याच बळावर ते अनेक प्रकारचे युद्ध जिंकत आले. आणि याच्या परिणामाने देवतांनाही असे वाटले की आपल्याजवळ ही अशी विद्या पाहिजे. आणि हे जे देव आहेत तर ते आपल्या गुरूंजवळ म्हणजेच बृहस्पतींजवळ जातात आणि त्यांना विनंती करतात की ह्या प्रश्नाचा काही उकेल आणा. आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी बृहस्पतींनी सांगितले की ही जी संजीवनी विद्या आहे तर ती माझ्याजवळ नाही. तर तुम्हाला ही विद्या शिकायची असेल तर शुक्राचार्य यांच्याजवळ ही विद्या शिकायला जावं लागेल. तर तुमच्यामधून कुणी एक ही विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांजवळ जा, तरच तुम्हाला ही विद्या शिकता येईल. आणि शेवटी ते ठरवतात की ह्या मंत्रासाठी आपण बृहस्पतींचा मुलगा कच्छ याला ती विद्या शिकण्यासाठी तेथे पाठवण्यात येते. हा जेव्हा विद्या शिकायला जातो तेव्हा शुक्राचार्यांची खूपच सुंदर मुलगी जी देवयानी त्याच्या प्रेमात पडते आणि दोघांच्या मध्ये शिक्षण आणि प्रेमाच्या वाटाघाटींमध्ये त्यांची मित्रता आणि जे प्रेम आहे तर ते कशा प्रकारे प्रकट होते अशीच एक दंतकथा आज आपण पाहणार आहोत. एक सत्य घटना आपल्याला बघायची आहे, एक प्रेमकथा आज आपल्याला बघायची आहे. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन युनिट नंबर 7, कच्छ अँड देवयानी. विद्यार्थी मित्रांनो, पाठ खूप मोठा असल्या कारणाने आपण त्याला 2 भागांमध्ये विभाजित केला आहे. चला तर आज आपण भाग 1 पार्ट 1 बघूया. The Devs and Asur were always fighting each other. The Devs were from amongst the gods. The Asur were demons. The Asur were powerful,
capable of all kinds of weakness. Some of them were great rulers and mighty kings. विद्यार्थी मित्रांनो, देव आणि असुर म्हणजेच राक्षस किंवा दानव एकमेकांबरोबर नेहमी लढत असत. देव जे होते तर ते सर्व ईश्वर किंवा भगवान होते आणि असुर जे होते तर ते राक्षस होते. असुर म्हणजेच राक्षस हे खूपच शक्तिशाली होते आणि प्रत्येक प्रकारची दुष्कृत्य करण्यासाठी नेहमी समर्थ असायचे. त्याच्यामधून कित्येक तर महान शासक आणि शक्तिशाली राजा पण होते. जे असुर होते तर ते नेहमी देवांबरोबरच्या युद्धांमध्ये जिंकायचे, कारण त्यांच्यासोबत संजीवनी विद्या असणारे जे गुरु शुक्राचार्य हे होते. In their fight with the devs, the Asur had an advantage. They had on their side a great son and teacher, Shukracharya, who knew the mantra or magic formula for bringing dead people back to life. He restored to life many Asurs were who killed in the battles against the devs. देवांबरोबरच्या युद्धात असुरांना एक फायदा होता. त्यांच्या पक्षात शुक्राचार्यासारखे एक महान संत आणि गुरु होते, जे मृत म्हणजेच मेलेल्या व्यक्तींना पुनर्जीवित करण्याचा मंत्र किंवा जी जादू होती तर ती त्यांना माहीत होती. देवांबरोबरच्या युद्धात मारले गेलेले कित्येक असुरांना त्यांनी पुनर्जीवित म्हणजेच त्यांना पुन्हा जीवन प्राप्त करून देण्याचं काम शुक्राचार्यांनी केलेलं होतं. The devs did not have anybody who knew that mantra. They went to their chief advisor, Brihaspati, and sought this help. But Brihaspati said, I do not know the science of giving life to the dead. Only Shukracharya knows it. Somebody from your side should go to him and stay with him as his student and learn the secret. देवांजवळ हा मंत्र कुणालाच माहीत असेल असं कुणीच नव्हतं. ते त्यांच्या मुख्य सल्लागार बृहस्पतींजवळ गेले आणि त्यांनी त्यांची मदत मागितली. पण बृहस्पतींनी म्हटले, मृत्यू झालेले पुनर्जीवित करण्याची विद्या मला माहीत नाही, मात्र शुक्राचार्य ती विद्या जाणतात. तुमच्यामधून कुणी एक त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा विद्यार्थी बनून राहिला तर तुम्हाला हे रहस्य जाणून घेता येईल. आणि शुक्राचार्यांनी देवांच्या प्रश्नाचा उकल केला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामधून एक जण ही विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांजवळ त्यांचा विद्यार्थी म्हणून जा आणि त्यांच्याकडनं ही विद्या तिथं राहूनच प्राप्त करून घ्या. अशा त्यांच्या प्रश्नाचं निराकरण बृहस्पतींनी केलं. We have nobody with us to undertake such a difficult task, but we feel that your own son, Kach, would be the best choice for this purpose. Brihaspati thought for a while and then said, Yes, let Kach go. असं कठीण काम पूर्ण करण्यासाठी आमच्याजवळ कुणीच नाही, पण आम्हाला वाटतं की तुमचा मुलगा कच हे काम करण्यासाठी श्रेष्ठ आहे. थोडा वेळ विचार करून बृहस्पतीने म्हटले की हो, कचला या कामासाठी जाऊ द्या. आणि देव बृहस्पतींना सांगतात की आमच्याकडं असं काम करण्यासाठी कुणीच नाही आहे, तर त्यांच्या सर्वांच्या मतानुसार हे जे श्रेष्ठ काम आहे तर ते करण्यासाठी कच हा सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून कचलाच ह्या कामासाठी पाठवा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं म्हणणं बृहस्पतींनी मानलं आणि त्यांनी कचला त्या कामासाठी जाऊ द्या असं सांगितलं.
The Devs called Kach and asked him if he could render them his service. They said, "Go to Shukracharya and be with him as his disciple for as long as is necessary to learn the science of raising the dead. Serve him with all devotion. You may also be friendly with Devyani, his beautiful daughter. That will help you in attaining your objective." देवांनी कचला बोलावून विचारलं की तो ह्या कामासाठी त्याची सेवा देणार की नाही, म्हणजेच हे काम तो करणार की नाही. त्यांनी सांगितले की शुक्राचार्यांजवळ जा आणि जरूर असेल तोपर्यंत तेथे त्यांच्या शिष्य म्हणून राहून मरणाऱ्यांना पुन्हा जिवंत करण्याची जी विद्या आहे ती विद्या तू त्यांच्याजवळून शिकून ये. पूर्ण भक्तिभावाने तू त्यांची सेवा कर. त्यांची सुंदर कन्या देव्यानी बरोबर पण मैत्री कर. तुझा हेतू सिद्ध करण्यासाठी ती तुला मदतरूप होईल, असं देवांनी कचला सांगितलं. आणि आता तो तेथे जायला तयार झाला. Kach promised to do his best to fulfill his mission. He took leave of the Devs and went to Shukracharya's hermitage. The great sage received him with all kindness. "O great teacher," said Kach, "I am Kach, the son of Brihaspati. I want to be your student. I am eager to gain knowledge of Sanjivani Vidya at your feet." देवांचे हे कार्य सिद्ध करण्यासाठी त्याला जे पण करावं लागेल ते तो करेल, असं वचन कचने देवांना दिलं. कचने देवांचा निरोप घेतला आणि शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचला. त्या महान संतांनी त्याचं भावपूर्वक स्वागत केलं. "हे महान गुरु," कचने म्हटले, "मी बृहस्पतींचा पुत्र कच आहे. मला तुमचा शिष्य व्हायचं आहे. तुमच्या चरणांमध्ये बसून मी संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी आतुर आहे," असं कच शुक्राचार्यांना सांगतात. आणि आता तो शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये पोहोचलेला आहे. आता कच शुक्राचार्यांचा विद्यार्थी म्हणजे शिष्य आहे. "आर यू द सन ऑफ बृहस्पती?" आस्क्ड शुक्राचार्य. "इफ सो, what can I teach you that your father can't? Anyway, you have come to me in search of knowledge. I shall be happy to help you in whatever way I can. I shall be at your service from now on," said Kach. शुक्राचार्य कचला विचारतात, "काय तू बृहस्पतींचा पुत्र आहे?" शुक्राचार्यांनी विचारलं. "जर असं असेल तर तुझे वडील तुला जे शिकू शकले नसतील तर ते मी काय शिकवणार आहे?" "जे असेल ते, पण तू माझ्याजवळ विद्येच्या शोधात आलेला आहे. माझ्याने होईल त्या पद्धतीने मी तुला मदत करेल, तर मला त्यात आनंद होईल. आतापासूनच मी तुमच्या सेवेत हजर आहे," असं कचने म्हटले. "You need not do any heavy work here," said Shukracharya. "You can help me in my prayers by bringing flowers from the jungle. You can also bring firewood for my sacrificial fire, and you can look after my cows, take them out for grazing, and bring them back when they are fed. I shall try to do everything to your satisfaction," said Kach. शुक्राचार्य आता कचला म्हणतात, "तुला इथे काही श्रम करण्याची गरज नाही." शुक्राचार्यांनी म्हटले, "जंगलामधून फुलं आणून तू मला माझ्या प्रार्थनेमध्ये मदत करू शकतोस. यज्ञासाठी तू लाकडं पण आणू शकतोस आणि तू माझ्या
गायींचा सांभाळ पण करू शकतोस. त्यांना बाहेर चरण्यासाठी घेऊन जाणे आणि त्यांचं पोट भरल्यावर त्यांना वापस घरी घेऊन येणे, असं शुक्राचार्यांनी कचला सांगितलं. तुम्हाला संतोष होईल त्या पद्धतीनेच सगळं करण्याचा मी प्रयत्न करीन, असं कचने शुक्राचार्यांना म्हटलं. आणि त्याची सर्व्हिस आता सुरू झालेली होती, त्याचं काम सुरू झालेलं होतं. Thus, Kach began to live with Shukracharya. Because of his keen devotion and good service, he won the favor of Shukracharya. Kach was young, handsome and very intelligent, and no wonder Devyani fell in love with him at first sight. But Kach was a student and he could not respond to her love. All the same, Kach liked her and considered her as a friend. He gathered flowers and fruit for her and helped her in her household duties. आता कचने शुक्राचार्यांबरोबर राहण्यासाठी सुरू केले. त्याची गाढ भक्ती आणि खूपच चांगली सेवा या कारणाने त्याने शुक्राचार्यांचे मन जिंकून घेतले. कच जवान, सुंदर आणि खूपच हुशार होता आणि तेव्हाच देव्यानी प्रथम नजरेमध्येच त्याच्या प्रेमात पडली. परंतु कच विद्यार्थी होता आणि त्याने तिच्या प्रेमाचा प्रतिसाद नाही दिला. तरीसुद्धा कचला ती आवडत असे आणि तो तिला आपली मैत्रीण मानत होता. तो तिला फुलं आणि फळं जंगलामधून आणण्यासाठी आणि तिला घरकामामध्ये पण मदत करायचा. Sometimes they would wander about the jungle and at times they sang and danced together. कित्येक वेळा ते जंगलामध्ये फिरायचे आणि कित्येक वेळा तिच्याबरोबर गाणं म्हणत आणि तिच्याबरोबर नृत्य करत. कच आणि देव्यानी नेहमी जंगलामध्ये जात आणि ते गाणं पण म्हणायचे आणि नृत्य पण करायचे. इन कोर्स ऑफ टाइम द असुर फाउंड आउट व्हाय कच वॉज स्टेइंग विथ शुक्राचार्य. दे डिड नॉट वॉन्ट द सिक्रेट ऑफ रिवाइविंग डेड पीपल टू बी नोन टू द देव्स and therefore they decided to remove Kach from Shukracharya's hermitage for good. That could only be done by killing him. काही काळानंतर कच कशासाठी शुक्राचार्यांबरोबर राहत आहे ते असुरांना म्हणजेच राक्षसांना समजले. मेलेल्या व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याचं रहस्य देवांना माहीत पडायला नको असं असुरांना वाटायचं आणि तेव्हापासून त्यांनी कचला कायमचे शुक्राचार्यांच्या आश्रमामधून दूर करण्याचा निर्णय केला आणि ते असुर मात्र त्याचा प्राण घेतल्यानेच हे काम होईल असं मानत होते. One day when Kach was taking his master's cow to the jungle, the asurs waylaid him and killed him, but they had to do away with his body. They were afraid that Shukracharya might revive Kach, so they cut his body into pieces and gave the pieces to wolves and jackals. In the evening, Devyani was waiting for Kach, but the cows returned home without him. Devyani was upset. She went to her father and said, एका दिवशी कच जेव्हा त्यांच्या गुरूंच्या गायी जंगलात घेऊन जात होता तेव्हा असुरांनी त्याच्यावर हमला केला, त्याला मारून टाकलं. परंतु त्यांना भीती होती की कदाचित शुक्राचार्य कचला पुन्हा जीवन देतील, म्हणजे त्याला पुनर्जीवित करतील. त्यासाठी त्यांनी त्याच्या शरीराचे तुकडे करून लांडगे आणि कोल्हा यांना खायला देऊन टाकले. संध्याकाळी देव्यानी कचची वाट पाहत होती, पण गायी तर तिच्या कच विनाच घरी वापस
आल्या होत्या. देवयानी चिंतेत पडली. ती तिच्या वडिलांकडे गेली आणि म्हटली, सूर्यास्त होऊन गेला आहे. गायी आश्रमात परत येऊन गेल्या आहेत, पण कच काही आला नाही. तो मार्ग विसरला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल. पिताजी, कचला परत वापस आणा. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, असं देवयानीने आपल्या वडिलांना सांगितलं. शुक्राचार्य कन्सिडर फॉर अ व्हाईल as to what could have happened to Kach. He felt that Kach was dead and said, I shall bring him back to life. Wait a little. Then he silently said the secret mantra or magic formula. कचला काय झालं असेल त्याच्याविषयी शुक्राचार्यांनी थोडा वेळ विचार केला. ते थोडे ध्यानस्थ बसले, मेडिटेशन केलं त्यांनी. त्यांना वाटले की कचचा मृत्यू झाला असेल आणि त्यांनी सांगितले की कचचा मृत्यू झालेला आहे आणि म्हटले की मी त्याला पुनर्जीवित करीन. थोडा वेळ वाट पहा. नंतर त्यांनी मनोमन गुप्त मंत्राचा अथवा चमत्कारी मंत्राचा जप केला, जो संजीवनी मंत्र होता. तर त्यांनी त्या मंत्राचा जप केला. At once, Kach appeared before the master. When Devyani asked him why he was late, he said, the Asur killed me, cut my body into pieces and fed the wolves and jackals with them. When the great sun, your father, summoned me, I came out of the wolves and jackals, tearing their bodies, and now I stand before you. तात्काळ कच त्याच्या गुरुसक्षम हजर झाला. जेव्हा शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र ते बोलले आणि त्यांनी लगेच कचला जिवंत केलं. जेव्हा देव्यानी त्याला उशिरा येण्याचं कारण विचारलं तर त्याने सांगितले की असुरांनी मला मारून टाकले, माझ्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे लांडगा आणि कोल्हा यांना खाऊ घातले. जेव्हा महान संत तुझ्या वडिलांनी मला बोलावले तर मी लांडगा आणि कोल्हा यांचं शरीर चिरून बाहेर आलो आणि आता मी तुझ्या समोर जिवंत उभा आहे, असं कचने देवयानीला सांगितलं. कच कंटिन्यू टू लिव्ह विथ शुक्राचार्य अँड देवयानी, बट the Asur did not keep quiet. One day Kach was in the jungle collecting flowers when the Asur caught him. They killed him and grinding his body into paste. They mixed it with the water of the ocean. कचने पुन्हा शुक्राचार्य आणि देवयानी बरोबर राहायला सुरुवात केली. पण असुर हे शांत बसले नाही. एक दिवस कच जंगलामध्ये फुलं एकत्र करत होता. तेव्हा राक्षसांनी त्याला पकडले. त्यांनी त्याला मारून टाकले आणि त्याच्या शरीराची दळून पेस्ट केली आणि त्याला समुद्राच्या पाण्यात मिळवून टाकलं. So friends, today we stop here and remaining part of lesson we see in part 2.